श्री स्वामी समर्थ सर्वांना. टिफिन असला ना मला 4ला उठायलाच लागतं आणि हेअर केअर करायचं म्हटल्यानंतर कढीपत्त्याची पानं धुवून घेतली आणि ती खाल्ली. काढा बनवला स्वतःसाठी. माझ्या मैत्रिणींनी सांगितलेलं की काढा पिऊन बघ, फरक पडतो. घसा वगैरे, सर्दी, अजून खोकला कमी नाही आहे. तर इथे चपाती, पालकाचा पराठा आणि हा माझा काढा रेडी आहे इथे, पण तो मी नंतर घेणार आहे. आणि इथे दोघांचे पण टिफिन भरून घेतले मी. पराठाबरोबर दही दिलं होतं दोघांना पण, आणि दुधी भोपळ्याची भाजी बनवली होती आज. सगळी कामं आवरल्यानंतर आंघोळ वगैरे झाली, दिवाबत्ती केली आणि मग निवांत काढा कोमट केला परत आणि पिऊन घेतला. आणि ते काढा पिता पिता मला दिसलं की झाडाला फुलं लागलेली आहेत, तर ती फुलं काढून घेतली आणि मग देवाला अर्पण केली. दीक्षितानी मला इडली दिली होती ना, तर त्या ताटातून तिला मग गरमागरम मी आज पराठे केले होते, तर पराठे आणि दही दिलं. आणि आज दुपारी दळण आलं होतं, तर हे दळण आलं ना मग डोक्याला खूप ताप होतं, कारण ही चक्की परत साफ करत बसायला लागते आणि पूर्ण क्लीन केली नाही ना तर मग प्रॉब्लेम होतो, मुंग्या वगैरे येतात, तर मला हे रोज क्लीन करायला लागतं. नंतर संध्याकाळी शर्णवला ट्युशनला सोडलं आणि पूजेसाठी फळं आणि फुलं घ्यायला मी गेली होती. तर तिकडून आली, श्रीयूला येता येता घेऊन आली आणि मग दिवाबत्ती केली. ह्या लायटरबद्दल बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत, ते एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच. दिवाबत्ती करून झाल्यानंतर मग आज पावभाजी करायची होती, कारण शर्णवला पावभाजी खायची होती आणि त्याला असं म्हणायचं होतं की सबस्क्रायबर वाढलीत तर मला पार्टी दे आणि पावभाजी कर. तर तेलामध्ये थोडंसं मी आलं लसूण ठेचून घातलं, कांदा घातला. कांदा सॉफ्ट झाल्यानंतर परत माझ्या लक्षात आलं की खायसाठी मी कांदाच नाही काढला, मग परत एक कांदा चिरून घेतला. कांदा सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घातले, धनेपूड, जिरेपूड वगैरे, आणि मग त्याच्यामध्ये शिजलेल्या भाज्या घातल्या मॅश करून, पावभाजीचा मसाला घातला, सगळं मस्त हलवून घेतलं आणि मग बटर वगैरे घातलं. बटर घालायच्या अगोदर माझ्यासाठी वेगळी पावभाजी काढून घेतली, त्यात मी थोडं ओट्स मिक्स केलेलं. आणि मग श्रीयूची बडबड चालू होती, पार्टी आहे आज, पार्टी आहे, पावभाजी म्हणजे पार्टी त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये मी पावभाजी जराशी बाजूला काढून घेतली, त्याच्यात ओट्स घातले आणि ते शिजवून घेतलं आणि शर्णवला ट्युशनवरून घेऊन आली. पाव भाजून घेतले आणि ह्या लोकांना पावभाजी दिली. मी माझ्या पावभाजीमध्ये बटर घातलं नव्हतं. तर हे असा आजचा आमचा दिवस होता. हे रात्रीचं जेवण होतं आणि स्ट्रेंजर थिंग्स बघत आजचा दिवस संपला. हा, अजून पावभाजी बनवली. पावभाजी बनवली म्हणजे पार्टी आहे का? हा. का का पावभाजी बनवली माहिती आहे तुला? का? कारण की ब्लॉग मध्ये सबस्क्रायबर आले. अच्छा, तुला माहिती आहे? ओके आणि ओके आता पाव आणलाय. अजून हे बघा भाजी बनवते मम्मा. ओके. बाय. हॅलो.